गोरेगाव नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकण्याची शक्यता आहे। सद्यस्थितीत महाराष्ट्रात नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आपल्याच पक्षाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येतील असा ठाम विश्वास आहे। मात्र गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एका नगरपंचायतीवर विशिष्ट आमदाराच्या विकास कामांचा थेट प्रभाव पडताना दिसत आहे। तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय राहंगडाले यांनी गोरेगाव नगरपंचायतीच्या हद्दीत केलेल्या विकास कामांच्या नोंदीमुळे आता गोरेगाव नगरपंचायतीवर भाजपची सत्ता येण्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे। आमदारांनी केलेल्या भरीव विकास कामामुळे स्थानिक मतदारांमध्ये भाजपबद्दल अनुकूलता वाढल्याचे दिसून येत आहे। याबाबत नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार अजयकुमार कोठेवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। आमदार विजय राहंगडाले यांनी गोरेगावसाठी जो विकासाचा अजेंडा राबवला तो अभूतपूर्व आहे। प्रत्येक प्रभागात मूलभूत सुविधा पोहोचल्या आहेत, मतदार विकासाच्या बाजूने आहेत आणि म्हणूनच गोरेगावमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलेल। तसेच माजी नगराध्यक्षांची यापूर्वी गोरेगावचे नगराध्यक्ष राहिलेल्या आशिष बारेवार यांनीही या मताला दुजोरा दिला आहे। आमदार साहेबांनी केलेल्या विकास लोकांना दिसतोय। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा हाच निर्णायक ठरणार आहे। गोरेगावची जनता विकासाला मत देईल आणि गोरेगाव नगरपंचायतीवर भाजपचीच सत्ता येईल यात शंका नाही। जनता पक्षाकडून नगराध्यक्ष या पदासाठी अजय सदाशिव कोठेवार या गोरेगाव ग्राम नगरपंचायतची निवडणूक मध्ये उमेदवार उभा आहे आणि निश्चितच आता जसं आशिष भाऊंनी सांगितलं की या नगरपंचायतमध्ये आतापर्यंत जी विकासाची कामं झाली त्या विकासाच्या कामांना गती देण्यासाठी अजूनही आमचं विजन आहे आणि त्या विजन पूर्ण करण्यासाठी मी या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवित आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, शैक्षणिक क्षेत्राच्या बरोबरीनंच आर्थिक जी स्थिती आहे आपल्या प्रत्येक समाजातील व्यक्तीची, गावातील व्यक्तीची ती सदृढ व्हायला पाहिजे। रोजगाराचा प्रश्न असेल, या ठिकाणचा पाण्याचा प्रश्न असेल, मुलांसाठी आमच्या इथं चांगल्या प्रकारचे आयोजन आमच्या आशिषजीच्या माध्यमातून खेळाचे होतात आणि त्या खेळाच्या क्रीडांगणाचे मोठे प्रश्न आहेत, ते मोठे प्रश्न आम्ही सोडवण्याचं काम माननीय विजयजी राहंगडाले यांच्या मार्फत या ठिकाणी करणार आहोत आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या गावामध्ये गावाचा विकास कशा पद्धतीनं करता येईल याच्यासाठी जातीनं आम्ही लक्ष देणार आहोत आणि त्या प्रत्येक कामामध्ये जसं असेल की एक डिजिटल लायब्ररी सुरू करण्याचा मानस आहे या ठिकाणी। त्याचप्रमाणे महिलांच्या कार्यासाठी जे उद्योग आहेत, छोटे छोटे उद्योग, ते उद्योग शहरामध्ये कशा पद्धतीनं प्रस्थापित होतील आणि त्यांच्या हाताला काम कसं मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत। या गावामधील जे वनजमिनीचे पट्टे आहेत ते अजूनही काही लोकांना अप्राप्त आहेत, त्यांची पाठपुरावा माननीय विजयजी राहंगडाले मार्फत करण्यात आलेला आहे। त्या सगळ्यांना सगळ्याच आमच्या गावातील जनतेला ते पट्टे उपलब्ध करून देण्याचं कामसुद्धा आमच्या माध्यमातून होणार आहे आणि निश्चितच शेतकऱ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे कामं करण्यासाठी, त्यांच्यासाठी चांगली विकासात्मक कामं करण्यासाठी त्यांच्या शेतीला मुबलक असे पाणी मिळाले पाहिजे यासाठी आम्हीसुद्धा आणि त्यांच्या शेतीच्या विषयावर जे उद्योगधंदे व्यापार असतात त्या उद्योगधंद्यांनासुद्धा चालना देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये होईल। विद्यार्थ्यांच्यासाठी विविध प्रकारचे वाचनालय असतील, त्यांच्या शैक्षणिक असतील, विकासाची कामं असतील, ती सगळी कामं आणि गोरेगाव सुंदर आणि स्वच्छ कसा राहील या बाबतीनं आम्ही करणार आहोत। घनकचऱ्याचंसुद्धा व्यवस्थापन करून जास्तीत जास्त कचऱ्याच्या पासून खत निर्माण करून मोफतमध्ये कशा प्रकारे आमच्या शेतकऱ्यांना तो खताचं वाटप करण्यात येईल याचीसुद्धा आमचीमध्ये ती योजना आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वृक्ष संवर्धन आपल्या गोरेगावला करून ग्रीन गोरेगाव कशा पद्धतीनं करता येईल याच्यासुद्धा आमच्याजवळ विजन आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणचे क्रीडांगण असतील, पाण्याच्या स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या असेल, सोलरवर विद्युत पुरवठा असेल, अशा विविध प्रश्न आमच्या माध्यमातून माननीय विजयजी राहंगडाले यांच्या विकासात्मक कार्यातून आणि या गोरेगावला जे सुंदर आणि स्वच्छ करण्याचं काम आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जर आपण फिरले तर प्रत्येक क्षेत्रामध्ये रोड, रस्त्या, नाल्यांनी आपलं गाव सुसज्ज झालेलं आहे आणि त्याच्यासाठी मागील नगराध्यक्ष आशिष बारेवार यांच्यासुद्धा सिंहाचा वाटा आहे आणि निश्चितच ह्या सगळ्या विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून जनता आमच्या पाठीशी राहील आणि आम्हाला आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने आम्हाला मतदान करतील हीच या प्रसंगी आपली अपेक्षा व्यक्त करतो।
सार्वत्रिक निवडणूक ही 2015मध्ये जेव्हा नगरपंचायतीचा गठन झाला तेव्हा पहिल्यांदा झाली होती आणि त्यावेळेस आम्ही या नगरपंचायतीवर पहिले 2.5 वर्ष आम्ही अपक्ष म्हणून मी स्वतः होतो आणि आमचे 4 सहकारी आम्ही काँग्रेस पक्षासोबत आम्ही इथं गठबंधन करून आम्ही 2.5 वर्ष सरकार चालवली. परंतु त्या 2.5 वर्षांमध्ये आम्हाला विकास कामे करण्यामध्ये एवढी अडचण आली की त्यानंतरच्या 2.5 वर्षात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या श्री विजयजी रहांगडाले आमदार जे आहेत या स्थानिक क्षेत्राचे त्यांच्या नेतृत्वात आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत गेलो आणि त्या 2.5 वर्षामध्ये या लहानशा गोरेगाव ग्रामपंचायतीचे जे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झालते त्याला एक शहराचा चेहरा देण्याचं काम आम्ही केलं आहे. असंख्य रूपात इथं प्रत्येक वार्डात रोडांचा बांधकाम असेल, नाल्यांचा बांधकाम असेल, हे सगळी कामं स्ट्रीट लाईट पहिले लहान CFL बल्ब आपल्याला ग्रामपंचायत काळीन दिसायचे, त्यानंतर आता LED बल्ब सगळ्या स्ट्रीट लाईटवर लावण्यात आले. फायर ब्रिगेड, स्वर्गरथ आणि ते एक लहान फायर ब्रिगेड आणि मोठी फायर ब्रिगेड, त्यानंतर यावर्षी अजून एक बुलेट फायर ब्रिगेड जी लहान गल्लोगल्लीमध्ये जाऊ शकते. अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा एका शहरामध्ये जे असायला पाहिजेत, ज्याच्यामध्ये स्मशानभूमी विकास असो, बगीचे, तलाव सौंदर्यीकरण असो, सगळी कामं आमदार विजय रहांगडाले यांच्या नेतृत्वात करोडो रुपयाचा निधी या शहरात आणला गेला आणि त्याचे प्रत्यक्ष काम सगळ्यांना दिसले आहेत. आणि याच शृंखलेमध्ये आता मागच्या वर्षी आमदार साहेबांच्या नेतृत्वात 50 कोटी रकमेची एक स्वतंत्र पाणी पुरवठा योजना जी शहराच्या विकासासाठी अत्यंत गरजेची होती ती मंजूर करण्यात आली आणि त्याचे काम आता प्रगतीपथावर आहे. अनेक वार्डात पाईपलाईन टाकण्यात आली, अनेक वार्डात आता पाणी टंकी बांधकाम अंतिम टप्प्यामध्ये आहेत. तसेच कटंगी डॅमवरून जो आपल्याला पाणी येणार आहे त्याचा फिल्टर प्लांट आणि सगळी व्यवस्था येत्या 6 महिन्यामध्ये उभी होऊन ही पाणी पुरवठा योजना लोकांच्या घरोघरी एक शुद्ध पेयजल पूर्ती होणार आहे. लोकांच्या राहणीमान उंचवण्यासाठी गावात आमच्या शहरात गोरेगाव शहरात जे सगळ्यात महत्त्वाचे काम जे झाले ते प्रधानमंत्री आवास योजनेतून झाले. 1000पेक्षा जास्त लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना मंजूर करण्यात आली. 150 लाभार्थ्यांना जवळपास आता पट्टे वाटप करण्यात आले. जे मालकी जागा त्यांच्या अतिक्रमणमध्ये होते त्यांना मालक बनवण्यात आले. असे हे नाविन्यपूर्ण अनेक कामं या कार्यकाळामध्ये झाले आणि ते सर्व आम्ही जनतेसमोर ठेवून आज या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे आमचे अजय सदाशिवजी कोठेवार हे आज भारतीय जनता पार्टीतर्फे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या सर्व विकास कामांचा पाठपुरावा करून भविष्याचा विजन आता अजय भाऊंच्या मार्फत आणि सगळे पार्षद जे प्रत्येक वार्डात आमच्या भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांच्या समवेत पुन्हा विजयजी रहांगडाले यांच्या नेतृत्वात एक विकसित गोरेगाव करण्याचा कार्यक्रम आमचा सुरू राहील.